हॅलो बच्चो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 8चा सायन्सचा चॅप्टर नंबर 3 जो आहे स्टेट बोर्डचा फोर्स अँड प्रेशर हा जो चॅप्टर आहे त्याची जी क्वेश्चन आन्सर्स आहे ते इथे बघणार आहोत. म्हणजे एक्सरसाइज आपण इथे सॉल्व करणार आहोत. ठीक आहे. यातील फर्स्ट क्वेश्चन आहे राईट द प्रॉपर वर्ड इन द ब्लँक स्पेस. ठीक आहे. आता इथे ब्रॅकेटमध्ये 3 आन्सर्स आपल्याला दिलेले आहेत. त्या फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, द SI युनिट ऑफ फोर्स इज, आणि त्याचा आन्सर आहे न्यूटन. ठीक आहे. आता तिथे ब्रॅकेटमध्ये जे दिलेले आहेत आपल्याला ऑप्शन, त्यापैकी एक ऑप्शन निवडून आपल्याला इथे उत्तर लिहायचं आहे. तर याचा ऑप्शन आहे बघा न्यूटन. ठीक आहे. सेकंड नंबर आहे द एअर प्रेशर ऑन आवर बॉडी इज इक्वल टू डॅश प्रेशर. इथे बघा 3 ऑप्शन दिलेले आहे. तर त्यातील आपला आन्सर आहे ॲटमॉस्फिरिक. नंतर सी नंबरचा आहे फॉर अ गिवन ऑब्जेक्ट द buoyant force in liquids of different dash is dash, आणि त्याचा आन्सर आहे बघा डिफरंट अँड एरिया. ठीक आहे. त्यानंतर डी नंबरचा आहे द SI युनिट ऑफ प्रेशर इज डॅश, आणि त्याचा आन्सर बघा इथे आहे Nm². हे आन्सर आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे मेक अ मॅच. इथे ग्रुप ए आणि ग्रुप बी दिलेला आहे. ग्रुप एमध्ये बघा इथे फ्लड, ब्लंट नाईफ, शार्प निडल, त्यानंतर रिलेटिव्ह डेन्सिटी, हेक्टो पास्कल, आणि बी ग्रुपमध्ये त्याचे आन्सर दिलेले आहेत. आपल्याला हे जॉईन करायचं आहे. तर फर्स्टचं आहे बघा, फर्स्टचं आहे ई नंबरचं. फ्लुइडचं काय आहे सेम प्रेशर इन ऑल डायरेक्शन. ठीक आहे. सेकंड आहे ब्लंट नाईफचं, सेकंडचं आहे डी नंबरचं लोअर प्रेशर. थर्डचं आहे शार्प निडलचं आहे बघा ए हायर प्रेशर. नंतर रिलेटिव्ह डेन्सिटीचं आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, आणि 5 नंबर हेक्टोपास्कलचा आहे बघा ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन ब्रीफ. त्यातली फर्स्ट क्वेश्चन आहे अ प्लास्टिक क्यूब इज रिलीज इन वॉटर विल सिंक ऑर कम टू द सरफेस ऑफ वॉटर, आणि त्याचा आन्सर तुम्ही इथे बघू शकता. आन्सर मी इथे वाचून दाखवत नाही आहे, खाली लिहिलेला आहे आन्सर, तुम्ही इथे बघू शकता. आन्सर तुम्ही हवं तर स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता. ठीक आहे. हे आन्सर आपल्याला 3 पॉईंटमध्ये इथे दिलेलं आहे, 1, 2 आणि 3. त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे व्हाय डू द लोड कॅरिंग हेवी व्हेकल हॅव लार्ज नंबर ऑफ व्हील्स, आणि त्याचा आन्सर तुम्ही इथे खाली बघू शकता. या पद्धतीने त्याचा आन्सर आपल्याला लिहायचा आहे. तुम्ही स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता. समजलं. नंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे हाऊ मच प्रेशर डू वी कॅरी ऑन अवर हेड्स व्हाय डोंट वी फील इट. ठीक आहे. आणि त्याचा आन्सर तुम्ही खाली बघू शकता. वी कॅरी लोड ऑफ 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर ओव्हर अवर हेड. 1 atmospheric pressure is equal to pressure due to air surrounding us is equal to 101 multiply 10⁻³ PA. ठीक आहे. या पद्धतीने त्याचा आन्सर इथे लिहायचं आहे. हे सूत्रासहित आन्सर आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा क्वेश्चन नंबर 4 आहे बघा व्हाय डज इट हॅपन. त्यातील फर्स्ट आहे अ शिप dips to a larger depth in fresh water as compared to marine water, आणि त्याचा आन्सर तुम्ही इथे बघू शकता. ठीक आहे. स्क्रीनवरती त्याचा आन्सर इथे दिसत आहे. ठीक आहे. त्यानंतर बी नंबरचा आहे बघा फ्रूट्स कॅन इझिली बी कट विथ अ शार्प नाईफ. फ्रूट्स कॅन इझिली बी कट विथ अ शार्प नाईफ. त्याचा आन्सर इथे दिलेला आहे. हे जे सूत्र जे आहे फॉर्म्युला जो आहे तो देखील इथे लिहायचा आहे. त्यानंतर सी नंबरचा क्वेश्चन आहे बघा द वॉल ऑफ अ डॅम इज बोर्ड ॲट इट बेस. ठीक आहे. त्याचा आन्सर इथे आहे खाली. लक्षात आलं. त्यानंतरचा पुढचा डी नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आहे बघा इफ अ स्टेशनरी बस सडनली स्पीड ऑफ प्रेशर्स आर थ्रोन इन द बॅकवर्ड डायरेक्शन, आणि त्याचा आन्सर आहे बघा 3 ते 4 ओळीमध्ये प्रत्येकाचा आन्सर आपल्याला इथे घ्यायचं आहे. लक्षात आलं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 आहे बघा कंप्लीट द फॉलोइंग टेबल्स.
आता इथं टेबल दिलेला आहे. फर्स्ट टेबलमध्ये मास के जीमध्ये दिलेला आहे, व्हॉल्यूम दिलेला आहे, नंतर डेन्सिटी दिलेली आहे. आता हा जो चार्ट आहे तो टेबल आहे तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. आता इथं 350 kg जर मास असेल तर व्हॉल्यूम त्याचा 175. मग डेन्सिटी किती येईल तर त्याची डेन्सिटी ती 2 kg/m⁻³ ठीक आहे. या पद्धतीने हे जे ब्रॅकेट आहे इथे खाली कंप्लीट केलेलं आहे. आता इथे मास दिलेला आहे, मग आपल्याला इथे व्हॉल्यूम दिलेला आहे, मग मास काढायचा आहे. त्यानंतर बी नंबरचा जो टेबल आहे तो इथे बघा तुम्ही क्वेश्चन आहे. आता हा कशा पद्धतीने सॉल्व करायचा बघा. त्याचा आन्सर इथे आहे. डेन्सिटी आहे, डेन्सिटी ऑफ वॉटर आणि रिलेटिव्ह डेन्सिटी. त्यानंतर सी नंबरचा आहे वेट, एरिया आणि प्रेशर. तर वेट इथे आपल्याला एरिया दिलेला असेल तर आपल्याला वेट काढायचा आहे. एरिया आणि प्रेशर दिलेला आहे तर वेट काढायचं आहे. तिथं फर्स्ट इथे 800 आणि सेकंडमध्ये काय दिलेलं आहे, वेट दिलेला आहे, एरिया आहे दिलेला आहे, प्रेशर काढायचं आहे. तर इथे प्रेशर येतं 3. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 6 आहे इथे. द डेन्सिटी ऑफ मेटल इज 10.8 बाय 10⁻³ kg. फाइंड द रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ मेटल. ठीक आहे. क्वेश्चन वाचला तुम्ही, क्वेश्चन बघा आणि त्याचा आन्सर बघा. इथे गिवन द डेन्सिटी ऑफ मेटल इज इक्वल टू, या पद्धतीने ते सूत्र इथे लिहायचं आहे आणि सॉल्व करायचं आहे. इथे या पद्धतीने सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा उरलेलं आन्सर जे आहे ते इथे वर दाखवलेलं आहे. और पुटिंग द व्हॅल्यूज रिलेटिव्ह डेन्सिटी. ठीक आहे. कशा पद्धतीने काढलेलं आहे तुम्ही ते बघू शकता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 आहे. व्हॉल्यूम ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज 20 सेंटीमीटर अँड द मास इज द 50 ग्राम. तर क्वेश्चन बघू शकता तुम्ही. ठीक आहे. आणि त्याचा आन्सर इथे काढून दाखवलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8 देखील आहे खाली. क्वेश्चन नंबर 8 देखील याच पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचं आहे. लक्षात आलं आहे. क्वेश्चन नंबर 8चा आन्सर इथे बघा खाली. त्यानंतर पुढे देखील त्याचं आन्सर आहे बघा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हा जो लेसन आहे त्या लेसनवरील ही एक्सरसाइज आहे ती सॉल्व केलेली आहे. फोर्स अँड प्रेशर. ठीक आहे. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टवरती तुम्ही या सर्व लेसनची एक्सरसाइज इथे बघू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर नंबर 4ची एक्सरसाइज इथे बघणार आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.